थांब, होय तूच, जो आज संतापाच्या आगीत जळतोयस आणि मनात विचार करतोयस, माझं चांगलं चालू असताना या कपटी लोकांनी माझा घात का केला. हा व्हिडिओ स्क्रोल करून पुढे जाण्याची चूक आयुष्यात कधीच करू नकोस. आज तू इथे अचानक आलेला नाहीस. तुझ्या पाठीत ज्यांनी गुप्तपणे खंजीर खुपसला, ज्या शत्रूंनी तुझं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, त्यांचा महाकाळ बनून साक्षात अक्कलकोटचा राजा तुला थांबवत आहे. मला दिसतोय तुझा तो रक्ताळलेला आत्मा आणि शत्रूंचे कपट कारस्थानांमुळे हादरलेलं मन. तू लोकांचं चांगलं केलंस, पण त्यांनी तुझ्याच ताटात विष कालवलं. तुला आर्थिकदृष्ट्या संपवलं, तुझ्या कुटुंबावर करणी बाधा आणि वाईट नजरेचे जाळे फेडले, तुझी अब्रू वेशीवर टांगली. माझा काय अपराध होता हा प्रश्न विचारून विचारून तू आतून पुरता कोलमडला आहेस. पण आज तुझा हा स्वामी बाप तुला महावचन देतोय. तुझ्या शत्रूंच्या विनाशाची उलटी गिनती आज आणि या क्षणी सुरू झाली आहे. ज्यांनी तुला रडवलं त्यांना रक्ताचे अश्रू ढाळावे लागतील. जर आज तू हा दैवी संदेश अर्ध्यावर सोडून पळून गेलास, तर तुझ्या शत्रूंवर होणारा स्वामींचा महान्याय स्वतःच्या हाताने गमावून बस. माझ्या लेकरा, जर तुला तुझ्या स्वामींच्या न्यायावर आणि उग्र शक्तीवर 100% विश्वास असेल, तर आत्ताच्या आत्ता या सेकंदाला कमेंट बॉक्समध्ये जा आणि तुझ्या सर्व शत्रूंची भीती पायाखाली तुडवून पूर्ण ताकदीने टाईप कर, स्वामी माझ्या शत्रूंचा संहार करा आणि मला न्याय द्या. ज्यांच्या मनात अजूनही शत्रूंची भीती आहे ते कमेंट करायला घाबरतील, पण जो स्वामींचा खरा वाघ आहे तो आत्ताच्या आत्ता कमेंट करेल, व्हिडिओला लाईक करेल आणि चॅनल सबस्क्राईब करून या अभेद्य दैवी कवचाचा भाग बनेल. आता ऐक, तुझा बाप शत्रूंचा कसा सुरापालट करतोय. बाळा, तू रोज विचार करतोस, अचानक माझं चांगलं झालेलं काम का थांबलं, घरातील माणसे विनाकारण का आजारी पडू लागली, घरात सतत भांडणे का होतात. लेकरा, तुझ्या प्रगतीवर जळणाऱ्या काळ्या काळजाच्या शत्रूंनी तुझ्यावर वाईट नजरेचा आणि गुप्तकर्णीचा जाळा फेकला होता. पण त्यांना कल्पना नाही की ज्याच्या पाठीशी त्रैलोक्याचा मालक उभा आहे, त्याचे कोणतेही काळे जादू किंवा तोटके काहीही वाकडे करू शकत नाहीत. आज या क्षणी मी तुझ्या घराभोवती माझ्या अभेद्य तेजोलयची कवच उभा करत आहे. त्यांनी तुझ्यावर सोडलेली ती नकारात्मक ऊर्जा आता उलटून त्यांच्याच अंगावर आदळणार आहे. ते स्वतःच्या जाळ्यात अडकून भस्मसात होणार आहेत. जर तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर शत्रूंनी कपटाचा वार केला असेल, तर स्वामींच्या वज्रकवचासाठी आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझं रक्षण करा असे लिहून आपले दुःख अर्पण करा. अरे घाबरतोस कोणाला, मी पाठीशी असताना तुझा बालही बाका होणार नाही. तुझ्या आयुष्यातली ही वादळे तुला बुडवण्यासाठी नाही, तर तुझा विश्वास तपासायला आली आहे. चिंता सोडून दे आणि कर्म करत राहा. तुझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात मी तुझ्या पुढे ढाल बनून उभा आहे. स्वामी प्रत्येक भक्ताची हाक ऐकतात. तुमच्या स्वामींवर असलेल्या निस्सीम विश्वासासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आत्ताच कमेंटमध्ये लिहा, स्वामी समर्थ माझं रक्षण करा. मी कुठेही गेलेलो नाही, तुझ्या हृदयातच आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा फक्त शब्द नाही, तर माझं तुला दिलेलं वचन आहे. तुझा कठीण काळ संपत आला आहे. डोळे पुस आणि हस, तुझा स्वामी तुझ्या सोबत आहे. स्वामींचा हा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोचला असेल, तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुमचा आशीर्वाद कायम माझ्या समोर आहे. भक्ता, तू का रडतोस. तुझ्या डोळ्यांतून वाहणारा हा प्रत्येक अश्रू माझ्या चरणी जमा आहे. जगाने तुला नाकारले म्हणून तू खचला आहेस का. अरे ज्याचा कोणी नसतो त्याचा मी असतो. तुझ्या आयुष्यात आलेली ही वादळे तुला बुडवण्यासाठी आलेली नाहीत, तर तुझ्या आतल्या विश्वासाला जागे करण्यासाठी आली आहेत. चिंता सोडून दे, तुझा सर्व भार आता माझ्या पाठीवर आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर आज स्वामींच्या या शब्दांनी तुमच्या दुःखी मनाला धीर दिला असेल, तर स्वामींवरील भक्ती व्यक्त करण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ माझी तुमच्यावर खूप भक्ती आहे. अरे वेड्या, शरीराच्या व्याधींनी इतका का घाबरतोस. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. जेव्हा तू वेदनेने विव्हळत असतोस, तेव्हा ती वेदना फक्त तुला नाही तर मलाही होते. तुझ्या औषधांवर जेवढा विश्वास आहे त्याहून अधिक माझ्या नामावर ठेव. हा डोक्यावरचा हात मी कधीच काढणार नाही. उठ आणि उभा राहा, तुझा काळ अजून संपलेला नाही. स्वामी प्रत्येक भक्ताच्या पाठीशी ढाल बनून उभे राहतात. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला किंवा नातेवाईकाला शेअर करा
ज्यांना आज स्वामींच्या आशीर्वादाची आणि धीराची गरज आहे. पैशांच्या अभावाने स्वतःला हलके समजू नकोस. श्रीमंती ही धन दौलतीची नसून माझ्या भक्तीत आहे. तू प्रामाणिकपणे कर्म करत राहा. रास्ता मी दाखवीन. जेव्हा घरात अन्नाची आणि धनाची कधीही वाण पडू देणार नाही. पण लक्षात ठेव, मी तुला देईन तेव्हा तू इतरांना द्यायला शिक. तुझी दानताच तुझी श्रीमंती ठरवले. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात नेहमी समृद्धी राहो. जर तुम्हाला स्वामींच्या लीलेवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुमची लीला अपरंपार. माझ्या बाळा, क्रोधाने आणि अहंकाराने नाती तुटतात. तू तुझा अहंकार बाजूला ठेव. जो झुकतो तोच स्वामींना प्रिय असतो. तुझ्या घरातील प्रत्येक कलह मिटवण्याची ताकद माझ्या नावात आहे. तू फक्त घरात स्वामी नामाचा जप कर आणि शांत राहा. तुझ्या कुटुंबाला एकत्र मांडून ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. तुमच्या कुटुंबावर आणि घरावर स्वामींची सदैव चांगली राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये कुटुंबासाठी स्वामी कृपा असो अशी प्रार्थना करा. 1-2 अपयशाने हार मानणारा तू माझा भक्त असू शकत नाहीस. प्रयत्न करणे हे तुझे काम आहे आणि योग्य वेळी योग्य फळ देणे हे माझे काम आहे. तू तुझा आत्मविश्वास गमावू नकोस. तुझ्या कष्टाचे प्रत्येक फळ तुला मिळेल. मार्ग खडतर आहेच, पण शेवटी विजय तुझाच होणार. चालत राहा. तुमच्या मेहनतीला स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळवण्यासाठी व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहा, माझे स्वामी माझे मार्गदर्शक आहेत असं नक्की लिहा.